इथं पण आहे बघ पैसे. पिंपरी चिंचवडमध्ये आज एका लेबर कॅम्पला आग लागली. यामध्ये काही झोपड्या जळून खाक झाल्या. मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे ही रोकड आपण बघू शकतो. 500 रुपयाचे बंडल आहेत, 50 रुपयाचे आहेत, 20 रुपयाचे आहेत, 200 रुपयाचे आहेत. हे सगळे बंडल जे आहेत ते जळून खाक झालेले आहेत. दुसरीकडे आपण हे भांडं बघू शकतो. यामध्येही काही रोकड आहे आणि सोबतच सोन्याचे दागिने सुद्धा आहेत. आणि तिसरीकडं आपण हा एक मडकं बघू शकता. याच्यामध्ये काही नाणी आहेत, ती सुद्धा यामध्ये जळून खाक झालेली आहेत. ज्यांची ही झोपडी होती ते आत्ता आपल्यासोबत आहेत. तुमचं नेमकं नाव काय आणि तुम्ही काय काम करता? करिअप्पा नाव आहे साहेब. ते कॉन्क्रीट भरायचं काम करतोय मी, भरायचे. ही किती रोकड किती दागिने आहेत? दागिन्याचं 4.5 तोळं होतं आणि रक्कम 5,70,000 रुपये होती. ही कुठून आले दागिने आणि रक्कम तुमच्याकडे? दागिने सगळं आमचे म्हणजे घरातले गळात घालत होते, आमचे थोडे होते. ते आम्ही थोडं म्हणजे ते बँकेत होते. आता उद्या परवा गावाला जाणार होतो मी, ते आम्ही काढून आलो होतो. म्हणजे असं आम्हाला पैसेच गरज लागलं, ते सोन्याचं दुकान म्हणा कुठं आम्ही करून ते आणलं होतं. आता गावाला जाणार होतं, मग आणून ठेवलं होतं साहेब. हे रोकड कुठून आली एवढी तुमची? ते रक्कम साहेब सेंट्रिंगवाल्यांनी दिले साहेब. जे आमचे जे वरचे कॉन्ट्रॅक्टर असतात ना, आम्ही जिथं काम करायला जातो त्यांनी आपल्याला दिले. काय नाव आहे आणि त्यांनी किती किती रक्कम तुम्हाला दिलेली आहे? साहेब ते विठ्ठल पाणाळे म्हणून इथं बाणेरला आहे. त्यांनी 1-2 लाख रुपये दिले साहेब मला. आणि एक गजानन गादाडे म्हणून आहे, त्यांनी 3 लाख रुपये दिले होते साहेब. ते दोघं काय करतात? ते सेंट्रिंग आहे साहेब, त्यांचं कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि तुमच्याकडे पैसे वाटपाचं कार्य हे असते, काम असतं? हे आमचे लेबर घेऊन जातो साहेब जमा करून मी, आणि त्यांना ते पैसे वाटायचे होते. आता त्यांचं 2.5 महिन्याचा पगार होता माझ्याकडं. ते माझ्याकडे सगळं आम्ही एकत्रच राहतो. मग त्यांना आता परवा गावाला जायचं होतं त्यांना. ते म्हणले आम्हाला पैशाची गरज आहे, गावाला जाणार. मग त्याला मी काय केलं, पैसे लागते. ते काय म्हणले आता परवा शनिवार रविवार येते, तेवढे पैसे तुला जुगाड करू शकत नाही आम्ही. मग ते म्हणले साहेब तुम्ही काय करा, मला पैसे बँकेतनं मला भेटणार नाही, शनिवार रविवार भेटणार नाही, मला कॅचं जुगाड करा. आणि तेवढं अमाऊंट बँकेत काढू शकत नाही मी, तुम्ही काय करा, मला पैसे घ्या, कॅचची गरज आहे. मग त्यांनी काय केलं, काय माहिती जुगाड करून मला पैसे दिले. त्यांनी लगेच दिली तुम्हाला कॅश सगळी? लगेच नाही साहेब, म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच मागत होते त्यांना पैसे. तर बाबा एवढं कॅश जमा होऊ शकत नाही आमच्याकडून, इकडे तिकडे जमा करून देतो म्हणून त्यांनी वेळ घेतला. घेऊन मला 21 तारखेला पैसे दिले साहेब त्यांनी. मी त्यांना मागत होतो पैसे किती, 15 तारखेला. हे मुकादम आहेत आणि यांच्याकडे जे काही मजूर आहेत त्यांना ही रोकड जी आहे ती पगार म्हणून या ठिकाणी दिली जाणार होती. पण खरं तर ज्यांच्याकडं हे कामाला जात आहेत त्यांच्याकडं ही रोकड नेमकी कुठून आली याचा शोध आता सांगवी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. सोनं सापडलं का बघा त्याच्यात, आहे का सोनं गाव ना सोनं? एक वाटी दिली ना, वाटी सापडली नाही, डबा दिलाय त्यांना.